नमस्कार मित्रांनो. अहिल्यानगर एका 14 वर्षीय मुलाच्या हत्येने हादरून गेला आहे. दोन्ही एकाच शाळेत शिकणारी मुले. शोएब वसीम शेख असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून शेख मोहम्मद मुस्तकीम हे मृत मुलाचे नाव आहे. एकाच शाळेत शिकणारे दोन मुले. इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या या मुलाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. दोन्ही विद्यार्थी एका शाळेत शिकत होते आणि ते राहायलाही थोडेफार जवळच होते. ते दोघे क्रिकेट खेळायला एकाच ग्राउंडवर जात होते. आदल्या दिवशी या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. 10वीच्या मुलाने 8वीच्या मुलाला काहीतरी बोलले. त्याचाच राग मनात घेऊन 8वीचा मुलगा शाळेत आला. मधल्या सुट्टीमध्ये जेवणाच्या वेळी या दोघांमध्ये पुन्हा वादावाद सुरू झाला. 8वीतल्या विद्यार्थ्यांनी चाकू काढून 10वीच्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर आणि डोक्यामध्ये चाकूचे सापसाप वार करून त्याला तिथेच धारातीर्थ पाडले. शिक्षकांना जेव्हा या भांडणाची आणि हल्ल्याची माहिती मिळाली, त्यांनी जखमी विद्यार्थ्याला दवाखान्यात नेण्याचे प्रयत्न केले, परंतु दवाखान्यात जाईपर्यंत खूप उशीर झाला होता आणि 10वीतला विद्यार्थी हा मृत पावला होता. मिळालेल्या माहितीनुसार खेळण्यावरून आणि इतर काही गोष्टींमुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये सतत भांडणं होत होते. आरोपींच्या घरच्यांकडून मृत व्यक्तीच्या नावावरती एक कंप्लेंट देखील करण्यात आली होती, पण पोलिसांनी तेव्हा जास्त लक्ष दिले नव्हते. याच जुन्या वादांचा मनात असलेला राग धरून 8वीच्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 8वीच्या मुलाने केलेल्या हत्येनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीपूर्ण शांतता आहे.